आपण की सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या प्रिपरेशनची सुरुवात पाहिजे वर्ल्ड मॅपिंग पासून. जे आपण म्हणतो ना की पूर्ण वर्ल्डचं तुम्हाला एक नॉलेज पाहिजे आणि यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला माहित, जसं आपल्या भारताची बॉर्डर आहे चायना सोबत, तसंच जगाच्या बॉर्डर एकमेकांसोबत काही नावं असतील तर काय, जसं आता तोरखम नावाची एक बॉर्डर न्यूज मध्ये होती. नाही माहिती तर प्रॉब्लेम येईल आपल्याला, राईट. त्यानंतर आता अजून बघतो आपण सध्या इस्रायलचा जो मॅप आहे, इस्रायल माहिती आहे सगळ्यांना, जिथं आता एवढे मोठे इश्यू चालू आहेत ना, इस्रायलमध्ये किती वॉर चालले, पॅलेस्टाईन गाझा, त्या लोकांना ज्यूज वगैरे मध्ये है ना, तर हे सगळे इश्यूज काय चालले, एवढं बॉम्ब ब्लास्टिंग होत आहे, हे युपीएससी म्हणून पाहिजे तुम्हाला. कारण बघा, तुम्ही एक्झाम तेव्हाच काढताल जेव्हा तुम्ही अवेअर असताल, जेव्हा तुम्ही करंट अफेअर्स मध्ये खूप जास्त टचमध्ये असाल. कारण युपीएससीला पण काय पाहिजे, काय पाहिजे, एक अलर्ट ऑफिसर पाहिजे, की जो अपडेटेड ऑफिसर. तुम्ही जर असेच पडलेत काहीतरी घरात, जाऊ द्या काय चाललंय, मला काही घेणं नाही, जगात काय चाललंय, मेले लोक तिकडे, मला काय है ना, असे जर तुम्ही कॅरेक्टर असाल तर दिस एक्झाम इज नॉट फॉर यू. क्लिअरली, म्हणजे मी चांगलं सांगतो तुम्हाला, जर तुम्हाला लाईफ मध्ये फरकच पडत नाही कुठं काय होतंय, आणि ते मी असं नाही म्हणत ते जाऊन तुम्हाला लढायचं म्हणून, तर तो विषय नाही चाललाय, बट ऍटलिस्ट एक क्युरिओसिटी आपल्या माइंडमध्ये पाहिजे. क्युरिओसिटी हा वर्ड तुमच्या आयुष्यात आता लागलाच पाहिजे. इथून आधीच नाही माहित मला, पण इथून पुढे तरी लागला पाहिजे. कारण जेवढे तुम्ही क्युरियस असताल की हे का, हे कुठं झालं, आज मला गुगल वापरतोय मी तर चॅट जीपीटी वापरता आलं पाहिजे. मग एवढं चॅट जीपीटी म्हणतो, एआय म्हणतोय ना, यू शुड नॉट बी लाईक मोदी की हा एआय आलंय ना, असं आलंय, आई आलंय, हे आलंय. ठीक आहे, तसं नाही पाहिजे. आपलं नॉलेजेबल आपण पाहिजे की खरंच एआय काय आहे, खरंच चॅट जीपीटी काय, याला कसं वापरलं जातं. ठीक आहे, जर तुम्ही वेळेनुसार जे म्हणतो ना आपण बदलण्याची इच्छा पाहिजे, किंवा आता तुम्हाला माहिती एवढं सगळं वॉर चाललंय आणि तुम्ही जर वाचत नसताल, तुम्ही जर तो देश बघत नसताल, तर दिस एक्झाम इज नॉट फॉर यू. कळतंय मी काय म्हणतोय? जसं आता आता युक्रेनमध्ये किती वर्षापासून वॉर चाललाय रशिया आणि युक्रेनचा. जर तुम्हाला मी म्हणतोय युक्रेनचं लोकेशन मला नीट सांगा, कोणत्या कॉन्टिनेंटचा पार्ट येतो, कोणता आहे? विच कॉन्टिनेंट? युरोपचा पार्ट आहे, हे तर माहिती असेल. त्याला कोणता सी लागतो? नाही माहिती ना. म्हणजे इथून मागचं मी म्हणलं ना, आजच्या दिवसापर्यंत ठीक होतं, पण तुम्हाला जर कळतंय की युक्रेनचा एवढा वॉर चाललाय, मला जाऊन बघणं आहे, ते सगळं जाऊ द्या. आता जम्मू काश्मीर म्हणजे झालं माहिती आहे सगळ्यांना, त्याच्यावरती ऑपरेशन सिंदूर झालं, तर इतके लोक मारले गेले. ठीक आहे, ज्यांचा काही दोषही नव्हता, असं नाही की काही आर्मी होती वगैरे, निर्दोष लोकांना मारलं गेलं. हे कुठं झालं? जम्मू काश्मीरमध्ये कुठे झालं? पुलवामा, पहलगाम. गुड. पहलगाम मध्ये कुठे झालं? तेच म्हणतो की मग हे डेप्थ मध्ये जाऊन करावं लागेल, की तिथं बेसारण नावाची व्हॅली होती ना. बेसारण मे बी वाचलं असेल, बट यू शुड नो की हा हे मला माहित पाहिजे होतं, राईट. कारण तो एरिया एक्झॅक्टली कुठे आहे, मग पहलगाम कोणत्या म्हणजे जिल्ह्याच्या जवळ येतोय, किंवा एलओसी पासून कुठं आहे, हे मी जेव्हा बघत नाही, जोपर्यंत मॅपिंग मी करत नाही तोपर्यंत मला ते कळणार. इथे लक्षात, इथून पुढे अलर्ट राहायचं तुम्हाला. जसं बघा, आता एखादी न्यूज तुम्ही वाचताय द हिंदूमध्ये, युजली आपण बऱ्याच वेळेस काय करतो की हा सर मी ऐकलं आहे युक्रेन सोबत वार चालला, मी ऐकलंय, मी मे बी ती न्यूज वाचली पण, बट द प्रॉब्लेम इज व्हॉट, की आपण ते मॅप मध्ये जाऊन नाही बघत. हे बऱ्याच वेळेस चुकतं तुमचं, राईट. की आपण ठीक आहे नंतर बघू म्हणतो, लेट इट बी करतो. लेट इट बी नाही करायचं, इथून पुढे लेट इट बी हा अप्रोच सोडायचं. जाऊ द्या, उद्या, उद्या काही नसतं. ठीक आहे, उद्यावरती कोणतीच गोष्ट नाही ढकलायची, तेव्हा ते बघून घ्यायचं. ठीक आहे, कारण ते नंतर होत नाही. आता तुम्हाला हे वाचलं, तुम्ही न्यूज वाचली, ठीक आहे, तर तोरखम बॉर्डर असं दिसलं, नाही माहिती तर जाऊन बघायचं. तुम्ही म्हणताल ठीक आहे इथं वाचल्यावर कळतंय ना अफगाणिस्तान पाकिस्तानच्या मध्ये, बट नीट जाऊन बघा, गुगलला सांगा, चॅट जीपीटी सांगा की हे कुठं आहे एक्झॅक्ट, ती एक्झॅक्ट बघता आलं पाहिजे. कारण बॉर्डर खूप मोठी आहे ना. मी जसं म्हणतो इंडिया पाकिस्तानची बॉर्डर खूप मोठी आहे, पण वाघा बॉर्डर कुठे आहे, कुठे आहे? एक्झॅक्टली पंजाबमध्ये. आता मला कसं एक्झॅक्ट माहिती आहे, राईट. तसंच मला पूर्ण एंटायर मध्ये, आता आपण बघतोय गुजरात लागतो, राजस्थान लागतो, पंजाब लागतोय, जम्मू काश्मीर लागतो, लडाख लागतो, पण मला काय कळलं की पंजाबच्या इथे आहे. तसंच मी प्रिसाइज बघायला पाहिजे, कारण हे युपीएससीला थोडं प्रिसाइज लागतं. येते लक्षात. अजून बघा, आता जसं आता एखादा प्रोजेक्ट न्यूज मध्ये होता, कलादान नावाचा एक प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, तुम्ही वाचलं न्यूज मध्ये की द इंडियाज कलादान ऑलमोस्ट डेड आफ्टर द पलेतवा फेल
टू अराकन आर्मी. ठीक आहे. आता मला माहित पाहिजे नाही अराकन आर्मी काय आहे, काय बाबा हे म्यानमार मध्ये कुठे आहे, हा मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट आहे. ठीक आहे. तर मग तो आपण जाऊन बघण्याची इच्छा पाहिजे. येते लक्षात. तर जसं की हा कलादान प्रोजेक्ट म्हणजे काय, असे मॅप तुम्हाला गुगलवर भेटतात. मग टाकायचं गुगलवरती, इमेजेस मध्ये बघायचं. इकडे का, अच्छा अच्छा, हा हा, नाही ठीक आहे. चल, तर सो बेसिकली काय होतंय, येस ऑनलाईन स्टुडंट्स प्लीज चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम, राईट. ओके. सो नाव टेल मी की कोलकाता माहिती सगळ्यांना. कोलकाता पासून इकडं हा म्यानमारचा पॉईंट दिसतोय, इकडे म्यानमार, इथे मध्ये कोण आहे, बांगलादेश. अँड दिस इज व्हॉट, म्यानमार. ठीक आहे. आय नो की मॅप आपण माहित नाहीये, मग आता थोडं अवघड जाईल. यासाठी मॅप आपल्याला व्यवस्थित स्टडी करायचं. मग इथं आपण एक सित्वे नावाचा पोर्ट त्यांना कन्स्ट्रक्ट करून दिला. कोणाला, म्यानमारला. सो दॅट इथून आपल्याला ऍक्सेस भेटेल. दिसतोय कलेत्वा पलेत्वा नावाचा एक असं एक रूट आहे, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, रिव्हर रूट आहे. तर हे नॉलेज मला पाहिजे. म्हणजे आता हे बघा, आज मी शिकवत नाही तुम्हाला, आज एवढंच सांगतोय की जोपर्यंत माझ्यात क्युरियोसिटी येणार नाही की हा ठीक आहे मी इथं वाचलंय पण मला ते जाऊन, कारण जर तुम्ही न्यूजपेपर मध्ये बघितलं तर डायग्राम देत नसतात, मॅप खूप कमी देतात. नाहीच्या बरोबर आहे. म्हणजे या न्यूज मध्ये तो मॅप दिलेला नव्हता, द हिंदूचीच न्यूज आहे. मग आता अशा वेळेस तुम्हाला ते मॅप जाऊन बघणार. तर तेवढी क्युरियोसिटी एक जॉग्राफीत ठेवा, कारण जॉग्राफीमध्ये प्रश्न असेच येतात. समजा शेंजन झोन आला, आता नाही माहित तुम्हाला शेंजन झोन काय, मग ते त्या मॅप मध्ये जाऊन बघायला पाहिजे, किंवा गुगलवरती जाऊन बघायचं की शेंजन म्हणजे काय, कोणत्या कंट्री येतात, याचा विजा काय असतो. ठीक आहे. आता समजा माल्टा एखादा न्यूज मध्ये आला, कंट्री माहिती कोणाला कुठे येते, मे बी नसेल माहित, राईट. मग ते तुमचं काम आहे की माल्टा जाऊन बघायचंय, युरोपच्या खाली भूमध्य सागर माहितीये, मेटेन्सी, तर तिथे येतो. तर ते बघणं तुम्हाला गरजेचं आहे. समजा आता गिनियाची एखादी न्यूज वाचली, ठीक आहे, एवढे लोक मेलेत तिथे, असं काही झालंय, तर आपण काय म्हणतो, हा ठीक आहे झालं असं, आता काय ठीक आहे. मग असं नाही पाहिजे. म्हणजे यू शुड इमिजिएटली गो अँड चेक व्हेअर इज दिस कंट्री. बस इतकंच करायचंय. कारण जेणेकरून काय होतं, जगात इतक्या साऱ्या कंट्रीज आहेत, तर त्या कंट्रीज सोबत कनेक्ट व्हायला तुम्हाला 2 वर्ष तरी लागणार आहेत. कळतंय मी काय म्हणतोय. तेव्हाच तुमचं मॅपिंग चांगलं होईल, तेव्हाच तुमचं IR चांगलं होईल, इंटरनॅशनल रिलेशन. 2 ते 3 वर्ष तुम्हाला ती मेहनत घेणं आहे की न्यूज आल्या बघितलं, न्यूज आल्या बघितलं.